एका व्यापाऱ्याला बाजारात एक छानसा उंट विकत घ्यायचा होता. उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरविण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली. व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये करार झाला आणि शेवटी त्या व्यापाऱ्याने उंट विकत घेऊन घरी नेला. घरी पोहोचल्यावर व्यापाऱ्याने आपल्या नोकराला उंटाचे खोगीर काढण्यासाठी बोलवले. खोगीराच्या खाली सेवकास एक लहान मखमली पिशवी सापडली. त्यात मौल्यवान हिरे व रत्ने होती. नोकर ओरडला, मालक, तुम्ही तर एक उंट विकत घेतला खरे, परंतु त्याबरोबर विनामूल्य काय आले आहे ते पहा. व्यापारी देखील आश्चर्यचकित झाला. त्याने आपल्या नोकराच्या हातात हिरे पाहिले. ते सूर्यप्रकाशामध्ये अधिकच चमकत होते. त्यावर व्यापारी म्हणाला, मी उंट खरेदी केला आहे, हिरे नव्हे. मी ते हिरे त्वरित परत करतो. नोकर मनात विचार करत होता, माझा मालक किती मूर्ख आहे. तो म्हणाला, मालक, हे काय? हे कुणालाही कळणार नाही. तथापि व्यापाऱ्याने त्याचे ऐकले नाही आणि ताबडतोब बाजारपेठेत जाऊन मखमलीची पिशवी त्या विक्रेत्याला परत केली. उंट विक्रेता खूपच खुश झाला. म्हणाला, मी विसरलो होतो की माझे मौल्यवान हिरे खोगीराखाली लपवले आहेत. पण आता बक्षीस म्हणून तुम्ही कोणताही एक हिरा घ्या. व्यापारी म्हणाला, मी उंटासाठी योग्य किंमत दिली आहे, म्हणून मला कोणतीही भेटवस्तू किंवा बक्षिसाची आवश्यकता नाही. जितका व्यापारी नकार देत होता तितकाच उंट विक्रेता त्याला आग्रह करत होता. शेवटी व्यापारी हसला आणि म्हणाला, खरं तर मी थैली परत करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच मी त्यातील मौल्यवान 2 असे हिरे माझ्याकडेच ठेवले होते. हे ऐकल्यावर नंतर उंट विक्रेता खूप चिडला आणि त्याने थैली रिकामी करून त्यातील हिरे मोजले. पण जेव्हा त्याच्या लक्षात आले की त्यातील सर्व हिरे जसेच्या तसे आहेत आणि एकही हिरा कमी झालेला नाही आणि हे माझे सर्व हिरे आहेत, मग तुम्ही ठेवलेले 2 सर्वात मौल्यवान हिरे कोणते? प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान. विक्रेता निशब्द झाला. यापैकी 2 हिरे आपल्याकडे आहेत की नाही हे शोधण्यासाठी आपण स्वतःमध्ये पाहिलं पाहिजे. ज्यांच्याकडे हे 2 हिरे आहेत ना, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान, ही जगातील सर्वात सुंदर आणि श्रीमंत व्यक्ती आहेत. आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तेथून महाभारताची सुरुवात होते. आणि जेव्हा आपल्या हक्काचे नसूनही सोडण्याची इच्छा होते, तिथून खरी तर रामायणाची सुरुवात होते.